वर्षातील सर्वात कठीण आणि पुण्यदायी व्रत कोणतं असेल तर ते आहे निर्जला एकादशीचं व्रत. ही एकादशी वर्षातील सर्वात प्रमुख एकादशी मानली जाते. यावर्षी निर्जला एकादशी आहे 25 जूनला. एकादशी व्रत दिवसभर निर्जल राहून केलं जातं. म्हणजेच या दिवशी उपवास धरणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार पाणी पण प्यायचं नसतं आणि दुसऱ्या दिवशी व्रताचं पारण केल्यानंतरच अन्न किंवा जल ग्रहण करावं लागतं. निर्जला एकादशीची पूजाविधी, शुभमुहूर्त आणि महत्त्व हे सगळं जाणून घेण्यासाठी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी आहे. ही एकादशी केल्यानं वर्षातील सगळ्या एकादशीचं पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. या व्रताला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात, कारण पौराणिक कथेनुसार पांडवांमधील सर्वात शक्तिशाली भीमानं मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत सर्वप्रथम केलं होतं. तेव्हापासून या व्रताला भीमसेनी एकादशी असे देखील म्हणतात. या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न आणि पाण्याचा त्याग. त्यामुळे भक्तांना भगवान विष्णूची विशेष कृपा लाभते. याशिवाय या दिवशी केलेलं दान, अन्नदान, धन घरात सुख समृद्धी वैभव आणतं. आता पाहूयात की या निर्जला एकादशी कधी आहे, काय मुहूर्त आहे याचा. तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी 2026मध्ये निर्जला एकादशी 25 जून रोजी साजरी होणार आहे. एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे 24 जून 2026 रोजी रात्री 8:09 आणि एकादशी तिथी समाप्ती होणार आहे 25 जून 2026 रोजी रात्री 9:14 उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जून 2026 रोजी. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी, दानधर्म करावा. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावं, यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तुळशीला पाणी घालावं, तुळशीची पूजा करावी, देवघर स्वच्छ करावं आणि देवाची पूजा करावी. माता लक्ष्मी आणि विष्णूच्या मूर्तीचा किंवा फोटोचा पूजा करावी. दिवा, अगरबत्ती, धूप लावावे. छान फुलांनी मंदिर सजवावं. फळे किंवा फराळाचा नैवेद्य देवाला दाखवावा. त्यावर तुळशीचे पत्र अर्पण करावे. या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठण करावं. यामुळे मनाला शांती, भक्ती प्राप्त होते. पूजेच्या शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी. पूजेनंतर शक्य असल्यास या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. श्रद्धेनं केलेलं हे व्रतामुळे भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील. दिवसभर सात्विक विचार ठेवावे, देवाच्या भक्तीमध्ये वेळ घालवावा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं. शिवाय या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नयेत. त्या म्हणजे कोणत्या? निर्जला एकादशीच्या दिवशी धान्य, तांदूळ किंवा डाळीचं सेवन अजिबात करू नये. तामसी भोजन करू नये. लसूण, कांदा आणि मांस यापासून दूर राहावं. उपवास, पूजा आणि दान यामुळे आपलं जीवन पवित्र आणि समृद्ध होते. तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे निर्जला एकादशीचं व्रत करता का आणि कोणत्या पद्धतीने करता कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.